माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर उपक्रमात आयुर्वेद जागरमध्ये आज आपण आयुर्वेदातील नित्य औषधी उपयुक्त गवती चहा आपले दैनंदिन जीवनात किती उपयुक्त आहे ते बघूया. गवती चहा अभिवाचनातनं आपण श्रवण करूया. गवती चहा साधारणतः पावसाळा व हिवाळा या ऋतूमध्ये हमखास वापरला जातो. याला पातीचा चहा असे म्हणतात. 4 फूट उंचीचे झुडूप असून याचे पाने सुगंधी, धारदार, गडद हिरव्या रंगाचे असतात. पानाच्या मागे जाड काठी असते. वाळल्यावर यातील सुगंधी औषधे तत्व कमी होत असल्याने गवती चहा ताजाच वापरला जातो. गवती चहा परसदार, कुंडी यामध्ये सहज उगवतो आणि बाराईमध्ये 12ही महिने उपलब्ध असतो. त्याचा स्वाद कसा असतो? जर तुम्ही साधा गवतीचा जर खाल्ला, तोंडात घेतला पाला, तर तुम्हाला तो थोडा तिखट लागेल. पण त्याचा गुणदोष काय? सुगंधी असून कफनाशक आहे. तर चला तर आपण बघूया गवती चहाचे काय काय उपयोग. पावसाळ्यात येणाऱ्या तापामध्ये गवती चहाचं 1 पान, पाव चमचा सुंठ, 2 मिरी, पाव इंच दालचिनी याचा काढा 2 कपाचा 1 कपपर्यंत उकळून खडीसाखरेसह गरम गरम दिल्यास त्वरित गुण येतो. आम्ही सुद्धा पण करतोच. गवती चहा मूत्रल असल्याने लघवी साफ होण्यासही त्याचा उपयोग होतो. संधिवातात संधिदुखीसाठी गवती चहाचे तेल लावल्यास आराम मिळतो. जर तुम्हाला कॉलरा झाला असेल तर त्या तेलाचा वापर औषधात केला जातो. तापात घाम येऊन ताप उतरण्यासाठी याचा वाफारा उपयोगी पडतो. जर ताप आला असेल आपल्याला तर आपण काय करायचं? त्याची वाफ घ्यायची. तर आपल्याला नक्कीच त्याचा उपयोग होता. असा हा आपल्या दैनंदिन जीवनात गवती चहा किती उपयुक्त आहे हे आता आपल्याला समजलंच असेल.